पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी या दोन पवित्र व्रतकथा. जय श्रीकृष्ण. हर हर महादेव. सख्यांनो, आजचा दिवस अत्यंत पवित्र आहे. श्रावणातील पहिला सोमवार आणि नागपंचमी असा सुंदर योग एकाच दिवशी आलेला आहे. आणि श्रावण महिना भगवान शिवांना समर्पित मानला जातो. सोमवार हा शिव उपासनेसाठी विशेष मानला जातो आणि शास्त्रात सोमवारच्या व्रताला कल्याणकारी व्रत म्हणले आहे. स्कंदपुराणातील सोमव्रताच्या वर्णनात हे व्रत मनुष्याच्या कल्याणासाठी आणि इच्छित फलप्राप्तीसाठी कारणीय असल्याचे सांगितले आहे. चला तर मग ऐकूया सोमवारची शिवमुठीची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला 4 सुना होत्या. त्यापैकी 3 सुना राजाच्या फार आवडत्या होत्या, पण 4थी सून मात्र राजाला नावडती होती. आवडत्या सुनांना राजवाड्यात मान सन्मान मिळत असे. त्यांना चांगले कपडे, चांगले अन्न, चांगले दागदागिने, वस्त्र, अलंकार आणि सुखाची वागणूक मिळत होती. पण नावडत्या सुनेच्या नशिबी मात्र दुःखच दुःख होतं. तिला जेवायला उष्ट खरकट मिळे, नेसायला जाडं भरडं वस्त्र मिळे, राहायला गुरांचं घर आणि करायला गुराख्यांचं काम दिलं जात होतं. पण तिच्या मनात मात्र कुणाबद्दलही द्वेष नव्हता. ती मनोमन भगवान शंकराची भक्ती करीत असे. आता एक दिवस असे अनेक दिवस जात होते. पुढे श्रावण मास आला. श्रावणातील पहिला सोमवार उजडला. ती सून आपलं काम आटोपून बाहेर पडली. वाटेत तिची भेट नागकन्या आणि देवकन्यांशी झाली. तिने त्यांना विचारले, बाई, तुम्ही कुठे चाललात? मग त्या म्हणाल्या, आम्ही महादेवाच्या देवळात चाललो आहोत. आज श्रावणाचा पहिला सोमवार आहे ना, आम्ही शिवमूठ वाहणार आहोत. मग ती सून म्हणाली, शिवमूठ म्हणजे काय आणि ती कशी वाहतात? तेव्हा नागकन्या आणि देवकन्यांनी तिला सांगितलं, श्रावणातील प्रत्येक सोमवारी भगवान शंकराची पूजा करायची, बेल वाहायचा आणि शिवमूठ वाहायची. मग पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जवस आणि 5वा सोमवार आला तर सातू शिवमुठीसाठी घ्यावे. हा वसा श्रद्धेने करावा. मग पहिल्या सोमवारी त्या नागकन्या देवकन्यांनी तिला शिवमुठीसाठी आवश्यक साहित्य दिलं. ती सून भगवान शंकराच्या मंदिरात गेली. तिने मनोभावे पूजा केली. शिवलिंगावर जल अर्पण केले, बेलपत्र वाहिले आणि भक्तिभावाने तांदळाची शिवमूठ अर्पण केली. तिच्या मनात एकच भावना होती, हे महादेवा, माझ्यावर कुणाची माया नसली तरी तुम्ही माझे आहात. माझ्या मनातील दुःख तुम्हाला माहीत आहे. मला काही नको, फक्त तुमची भक्ती माझ्यापासून कधीही दूर जाऊ देऊ नका. आणि माझ्या घरातल्यांची मी जे नावडती आहे ती आवडती होऊ द्या. शिवा शिवा महादेवा, माझी शिवमूठ ईश्वरा देवा. माझ्या घरात सुखशांती नांदो, सर्वांचे मंगल हो आणि माझी शिवभक्ती अखंड राहो. हर हर महादेव. अशी तिने भगवंताला प्रार्थना केली. तिने दिवसभर उपवास केला आणि घरी परतल्यावर जावानंदांनी तिला उष्ट खरकट जेवण दिलं. पण तिने त्याबद्दल राग केला नाही, द्वेष केला नाही. तिने ते अन्न गाईला खाऊ घातलं आणि पुन्हा भगवान शंकराची आराधना केली. अशा प्रकारे तिचा पहिला सोमवार भक्तीने पूर्ण झाला. पुढचा सोमवार आला. नागकन्या आणि देवकन्यांनी तिला सांगितले, आता पुढच्या सोमवारी शिवमुठीसाठी साहित्य घरून घेऊन ये. मग ती सून पुन्हा श्रद्धेने शिवपूजा करू लागली. तिची भक्ती, तिचा संयम आणि तिची निष्ठा पाहून भगवान शंकर तिच्यावर प्रसन्न झाले. तिच्या जीवनातील दुःख हळूहळू दूर झाले. जिला घरात कोणी मान देत नव्हतं, तीच पुढे सर्वांची लाडकी झाली. तिच्या भक्तीमुळे तिच्या घरात सुख समृद्धी आली आणि राजालाही तिच्या सद्गुणांची जाणीव झाली. अशा प्रकारे शिवमुठीचा वसा श्रद्धेने करणाऱ्या त्या नावडत्या सुनेवर भगवान शंकराची कृपा झाली. मग या कथेचा बोध असा आहे, ही केवळ सुनेची कथा नाही, हे आपल्याला सांगते परिस्थिती कितीही कठीण असली तरी देवावरील श्रद्धा सोडू नये.
आपल्याला कुणी मान दिला नाही, आपल्याशी कुणी प्रेमाने वागलं नाही, तरीसुद्धा आपण सदाचार सोडू नये. कारण माणसाची परीक्षा संपते, पण देवाची कृपा सुरू होते. शिवमूठ म्हणजे केवळ मूठभर तांदूळ किंवा धान्य नाही बरं. त्या एका मुठीत आपण आपला अहंकार, दुःख, अपेक्षा आणि मनातील चिंता भगवान शिवाच्या चरणी अर्पण करतो. म्हणून पहिल्या श्रावणी सोमवारी आपण श्रद्धेने तांदळाची शिवमूठ भगवान शंकराला अर्पण करूया आणि मनोभावे म्हणूया, शिवा शिवा महादेवा, माझी शिवमूठ ईश्वरा देवा, माझ्या घरात सुख शांती नांदो, सर्वांचे मंगल हो आणि माझी शिवभक्ती अखंड राहो. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. सख्यांनो, आज नागपंचमी. आत्ताच आपण श्रावणी सोमवारची कथा आपण श्रवण केली आणि आता नागपंचमीची ही कथा आपण ऐकणार आहोत. श्री गणेशाय नमः. ओम नमः शिवाय. श्री नागदेवताय नमः. श्रावण महिना म्हणजे भक्तीचा, निसर्गाचा आणि सण उत्सवाचा महिना. आणि याच श्रावण महिन्यात येणारा एक अत्यंत सुंदर सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमीच्या दिवशी आपण नागदेवतेचे पूजन करतो. पण नागपंचमी म्हणजे केवळ नागाची पूजा करण्याचा दिवस नाही. आपल्या सनातन परंपरेमध्ये नागांना देवस्वरूप मानले गेले आहे आणि भगवान शिवाच्या गळ्यात नागराज विराजमान आहेत. त्यामुळे नागपूजनामध्ये शिवतत्वाचे सुद्धा स्मरण केले जाते. नागपंचमी आपल्याला एक सुंदर संदेश देते. निसर्गातील प्रत्येक जीवाचा आदर करा आणि जीवमात्रावर करुणा ठेवा. चला तर मग आपण ऐकूया नागोबाची कहाणी. ऐका नागोबा देवा तुमची कहाणी. आटपाटनगर होतं. तिथे एक ब्राह्मण राहत होता. त्याला 5 सुना होत्या. श्रावण महिना आला आणि नागपंचमीचा दिवस उजळला. घरात 4 सुना आपल्या आपल्या माहेरी निघून गेल्या. कोणी आई वडिलांच्या घरी गेली, कोणी भावाच्या घरी गेली. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. पण धाकटी सून मात्र घरातच राहिली, कारण तिचं माहेरच नव्हतं. तिला ना आई होती, ना वडील होते, ना भाऊ होता. मग इतर सगळ्या सुना माहेरी जाताना पाहून तिच्या मनाला फार वाईट वाटलं. ती मनात म्हणू लागली, सगळ्यांना माहेर आहे, सगळ्यांना भाऊ आहे, माझं मात्र या जगात कोणी नाही. तिच्या डोळ्यात अश्रू आले. पण मग तिने हात जोडले आणि नागोबा देवाचे स्मरण केले. ती म्हणाली, हे नागोबा देवा, माझं माहेर नाही, माझं भाऊ नाही. आज नागपंचमीचा दिवस आहे. आज तुम्हीच माझे भाऊराया व्हा. तिच्या मनातील हा आर्तभाव नागदेवतेपर्यंत पोहोचला. नागोबा देव तिच्यावर प्रसन्न झाले. ते तिचे भाऊराया झाले आणि तिला माहेरी घेऊन गेले. नागकुळाने तिचे प्रेमाने स्वागत केले. तिला माहेरपण दिले. तिची विचारपूस केली. तिला प्रेम दिले. ज्या स्त्रीला मनात वाटत होतं की माझं कोणीच नाही, तिलाच देवाने भाऊ बनवून आधार दिला. आणि काही दिवसांनी ती आनंदाने आपल्या सासरी परत आली. आता तिच्या मनात दुःख नव्हते. तिला जाणवले, जगात माझं कोणी नसलं तरी माझा देव आहे. आणि म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचे स्मरण करताना स्त्रियांच्या मनामध्ये भाऊ बहिणीच्या प्रेमाची भावना जागृत होते. या कहाणीचा सुंदर संदेश, या कहाणीचा अर्थ केवळ एवढाच नाही की नागदेवता भाऊ झाले. यामध्ये एक अत्यंत सुंदर आध्यात्मिक संदेश आहे. ज्याच्या आयुष्यात आधार देणारे कोणी नसते, त्याचा आधार देव होतो. म्हणून श्रद्धा कधी सोडू नका. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचे पूजन करताना मनात द्वेष न ठेवता सर्व जीवांच्या कल्याणाची प्रार्थना करूया. आणि एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवूया की नागपूजा म्हणजे प्रत्यक्ष सापांना त्रास देणे नाही, तर नागदेवतेचे चित्र, मूर्ती किंवा प्रतिकात्मक रूपात पूजन करावे. आज नागपंचमीच्या दिवशी आपण प्रार्थना करूया, हे नागदेवता, आमच्या कुटुंबाचे रक्षण करा. आमच्या भावंडांमध्ये प्रेम राहू द्या. आमच्या घरात सुख शांती नांदू द्या आणि सर्व जीवमात्रांवर दया करण्याची बुद्धी आम्हाला द्या. नागदेवतेला नमस्कार, भगवान शिवांना नमस्कार आणि सर्वांच्या जीवनात सुख शांती आणि मंगलता नांदो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.
हर हर महादेव. जय श्रीकृष्ण.